आणि आता राजकीय टॉपने आपण बातम्या बघूयात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह महामुलाखत। मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांबद्दल बोलताना मोदी भाऊक। आज रात्री 8 वाजता फक्त TV9 मराठीवर। TV9 ला दिलेल्या महामुलाखतीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट। रात्री 8 वाजता TV9 वर पहा विस्तृत मुलाखत। TV9 वर तुम्ही 7 भाषांमध्ये पाहू शकता ही मुलाखत। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर एकत्र बसून पंतप्रधान ठरवणार, देशाला 5 वर्ष स्थिर सरकार देणार, शरद पवारांचं वक्तव्य। त्याला पुरेसा नंबर आला, एकत्र बसतील, लोकांना हवंय त्याची निवड करायची, स्थिती निर्माण करतील आणि ज्याची निवड होईल त्याला पूर्ण सरकार देऊन एक स्थिर सरकार देण्याची काळजी घेतली जाईल। शरद पवार एखाद्या विषयासाठी अस्वस्थ झाले असते तर 84 वर्ष जगले नसते। शरद पवार जगात कोणतंही संकट आलं तरी अस्वस्थ झाले नाहीत। नारायण राणेंचं शरद पवारांवर धक्कादायक विधान। शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते एखाद्या विषयासाठी 84 वर्ष नाही जगले। 84 वर्ष जग इकडे तिकडे वादळ हो, पूर येऊ, काय शरद पवारला काय होत नाही, बिनधास्त असतात। बॉडी बॅग मध्ये घोटाळा करणारे कफन चोर घोटाळ्याची मालिका बाहेर काढणार। आगे आगे देखिए होता है क्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। पुढच्या काळामध्ये तुम्ही काय करत होतात? प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही, अरे बाकी जाऊ द्या, त्या बॉडी बॅगचा घोटाळा करताय। कफन चोर आहात तुम्ही, कफन चोर। मोदी सरकार नाही, गजनी सरकार। 2014 ला काय बोललेलं ते 2019 ला आठवत नाही। 2019 ला काय बोललेले ते 2024 ला आठवत नाही। नंतर लोकच तुम्हाला विसरून जातील। इचलकरंजीतील सभेतून ठाकरेंचा घणाघात। मोदी सरकार नाहीये, हे गजनी सरकार आहे। हे गजनी सरकार आहे, कारण त्यांना काल काय बोलले ते आज आठवत नाही। 14 साली काय बोलले होते ते 19 ला आठवत नाही। 19 ला काय बोलले ते 24 ला आठवत नाही। महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचं कारण काय? मोदींच्या सभा झाल्या पाहिजेत म्हणून 5 टप्प्यात मतदान। भाजपला महाराष्ट्रातील वातावरणाबाबत चिंता वाटत असावी, शरद पवारांची मोदींवर टीका। स्थानिक नेते लिहून देतात तशी मोदी आपल्या भाषणाची सुरुवात करतात, ही मोदींची स्टाईल। शरद पवारांकडून नरेंद्र मोदींची नक्कल। पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर मतांची आकडेवारी अचानक वाढली। 11 दिवसांनी आकडेवारी अचानक कशी काय बदलली? संजय राऊतांचा सवाल। 11% किंवा 60% मतदान अचानक कसं वाढलं? हे वाढलेलं मतदान कुठे गेलं, कोणी केलं, 11 दिवस का लागले हे आकडे जाहीर करण्यासाठी? हा निवडणूक आयोगासंदर्भात या देशाला पडलेला प्रश्न आहे।